बातमी आहे विनायक राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात गद्दारीला गाडणारी ताकद शिवसैनिकांमध्ये आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। ज्यांना घाण खायची होती त्यांनी आपल्याला गद्दार ठरवलं। गद्दारांच्या मेळाव्यामध्ये आपल्याला गद्दार बोललं गेलं। पैसे देऊन लोकांना एसटीत भरून रत्नागिरीत आले होते असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। ज्या माणसावर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं त्याच माणसाने आपल्यावर गद्दारीचा आरोप केला। विनायक राऊतांनी पाडलं असा आरोप केला। हा कसला वाघ, हा तर कोल्हा असं म्हणत विनायक राऊत यांनी हल्लाबोल केलाय। राजापूर केवढी मोठी स्टोरी केली। वाघ आला रे, कसला वाघ, हा कोल्हा। ही वाघाची अवलाद शिवसेना भवन मध्ये बसलेली आहे आणि जे कोल्हे होते ते कोल्हेकुई करायला तिकडे गेलेले आहेत। त्या कोल्हेकुईची काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही आहे, अजिबात कारण नाही आहे। ज्यांना घाण खायचीच होती, ज्यांना बेईमानीच करायची होती, त्यांनी करत असताना मला गद्दार ठरवलं। काल तथाकथित गद्दारांच्या मेळाव्यामध्ये रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, कराड, म्हाडा या सगळ्या भागातून जवळजवळ 350 एसट्या भरल्या आणि त्या रत्नागिरीला घेऊन आले होते टिमकी वाजवायला। नंतर काही ठिकाणी पैसे नाही दिले म्हणून भांडणं पण झाली। गद्दारी केल्याचं आपल्याला खंत नाही आहे। अरे पण ज्या शिवसेनेने तुमच्या तोंडामध्ये घास भरवला, ज्या उद्धव साहेबांनी सख्या भावापेक्षा जास्त प्रेम ज्या माणसांवर केलं, निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, हे सातत्याने चौकशी करायचे। बाबा तुझा मतदारसंघ कसा आहे, काय थोडी काय काळजी घ्यायला पाहिजे का, सगळं माझं चांगलं आहे, मी साहेब येणारच निवडून। आणि जाताना विनायक राऊतने मला पाडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।